नमस्कार, मी निशाच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बनवलं एक मस्त चटपटीत असे पावभाजी बाईट्स. जर तुम्हाला पाव पाव कंटाळा असेल तर हे बाईट्स तुम्ही घरी नक्की ट्राय करा. खायला खूप मस्त लागतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया आपण पावभाजी बाईट्स कसे बनवले, त्यासाठी आपण काय काय साहित्य वापरलेलं आहे. तर इथे आपण सर्वात पहिला मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ, थोडंसं तेल आणि ह्याला चांगलं एकत्र करून घेणार आहोत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडं पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये दही टाकायचे आहे. सो आता हे एकत्र झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया दही आणि ह्याला आपण चांगलं मळून घेणार आहोत. हा जो पीठ जो आहे हा आपल्याला जास्त पातळ करायचा नाही आहे ना जास्त कडक करायचा, आपल्याला हा मीडियम सॉफ्ट करायचा आहे. सो इथे आपण हा चांगला मळून घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि ह्याला चांगलं मळून घेणार आहोत आणि ह्याला आपण एक 10 ते 15 मिनटं थोडं रेस्ट करायला ठेवणार आहोत. आता हे रेस्ट झालेलं आहे आपलं. आता ह्याला आपण थोडंसं त्याला ताणून चांगलं मळून घेणार आहोत. त्याला चांगला एक गोळा करून घेणार आहोत. हे एकदम चांगलं इथे मऊ झालेलं आहे हा पीठ आणि ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपण करणार आहोत, म्हणजे आपल्याला छोटे बाईट्स मिळतील. सो इथे आपण हे आपल्याला जेवढे छोटे बाईट्स पाहिजेत तेवढे आपण इथे छोटे गोळे करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण ह्याचे गोळे केले. आता आपण हे जे गोळे आहेत आपण थोडंसं पीठ घ्यायचं आणि ह्याला लाटून घ्यायचं आहे, जेवढे तुम्हाला साईज पाहिजे तेवढी. इथे आपण हे थोडे मीडियमच असे लाटलेले आहेत आणि हे लाटताना थोडे आपण जाडच ठेवणार आहोत. ठीक आहे, आता अशा प्रकारे लाटून घेतलेत आपण. आता इथे आपण पॅन ठेवलाय. पॅनला आपण थोडं मीडियमच ठेवलंय आणि हे दोन्ही साईडने आपण ह्याला चांगलं शेकवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण ह्याला दोन्ही साईडने शेकून घ्यायचे आहेत आणि बाकीचे जेवढेही आपले पुऱ्या ज्या आहेत छोटे ते आपण सर्व असेच करून आपण ह्याला शेकवून घेणार आहोत. आता हे आपले इथे असे शेकून झालेले आहेत. आता आपण इथे भाजी बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे मोठा पॅन घेतलाय. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तेल, थोडं तेल आणि थोडं बटर. हे चांगलं गरम झालं का ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा आणि हा कांदा आपण लाईट गोल्डन ब्राऊन करायचा आहे. त्याला चांगलं शिजून देणार आहोत आपण. तर ते कांदा जो आहे आपण चांगला परतून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनिटामध्ये हा चांगला परतून होतो आणि मग ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूण मिरचीची पेस्ट. ही आपण 2 चमचे ते टाकलेली आहे. त्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा जो काही कचवटपणा आहे तो निघून जाईल. नंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत चॉप केलेला टोमॅटो. हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं ह्याला मऊ झालं पाहिजे. आता हे आपलं चांगलं मऊ झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत गाजर आणि मोकळी मिरची. ह्याला आपण चांगलं बारीक केलेलं होतं आणि ह्याला पण आपण चांगलं एकत्र करून सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता हे आपलं इथे झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत सुक्या मिरची आणि लसूण. ह्याला आपण थोडंसं बॉईल केलेलं आणि ह्याची आपण चटणी करून घेतलेली. ही पावभाजीमध्ये पाहिजेच आहे आणि चांगली चव येते पावभाजीला. सो आपण इथे ही टाकली, त्याला 2 मिनिटं शिजू दिलं. आता इथे आपण हळद, पावभाजी मसाला, गरम मसाला, धने जिरे पावडर, मीठ, हे आपण सर्व मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. लाल तिखट, हे सर्व आपण एकत्र करून ह्याचा कचवटपणा जाईपर्यंत ह्याला चांगलं शिजवून देणार आहोत. त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. ह्याला चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आणि ह्याला एक 4 ते 5 मिनिटं चांगलं शिजवून द्यायचं आहे. ते झालं का त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बॉईल केलेली फरसबी आणि फ्लावर आणि त्याच्यानंतरला जो बटाटे आहेत ते पण आपण बॉईल केलेले आणि त्याला स्मॅश करून घेतलेले. हे सर्व टाकून आपण एकत्र करून घ्यायचं आहे. थोडं आपण पाणी टाकलं आहे. त्याला चांगलं एकत्र करून घेऊया आपण. त्यानंतर थोडं पाणी टाकून मीठ टाकायचं आहे आणि ह्याला चांगलं बॉईल होऊन द्यायचं. हे आता चांगलं आपलं बॉईल झालेलं आहे आणि मग ह्याला आपण पावभाजीचा जो स्मॅशर येतो त्याने ह्याला आपण चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे. गॅस चालूच ठेवायचं आणि आपण त्याला हे चांगलं स्मॅश करून घ्यायचं. एक
5 ते 7 मिनिटात हे चांगलं स्मॅश होतं आणि चांगली ते भाज्या ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे स्मॅश होतात, त्यामुळे ह्याला चांगली एक चव येते. आता ह्याच्यावरती आपण टाकणार आहोत चॉप केलेली कोथिंबीर, त्याच्यानंतरला बॉईल केलेला मटार. चांगले एकत्र करून घेऊया. त्याच्यानंतर 2 मिनिटं ह्याला वाफ काढून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बटर आणि ह्याला मस्तपैकी चांगलं एकत्र करून घेऊया. अशा प्रकारे भाजी जी आहे एकदम मस्त अशी आपली तयार झालेली आहे. आता आपण पॅन घेतला, त्या पॅनवरती आपण बटर लावून घ्यायचं आहे चांगला, जेणेकरून जे आपले खालचे जे ब्रेड आहेत ते एकदम मस्त क्रिस्पी होतील. त्यासाठी आपण इथे चांगलं याला बटर लावून घेतलं आहे आणि हे मीडियमच ठेवायचं आहे. गॅस आपला मीडियम पाहिजे. आता हा बटर जो आहे हा इथे चांगला मेल्ट झाला आहे. त्याच्यावरती आपण जे आपले छोटे ब्रेड्स आहेत ते आपण लावून घेऊया आणि त्याच्यावरती ही जी आपली भाजी आहे ती चांगली स्प्रेड करून घेऊया. अशा प्रकारे चारही ब्रेडवर आपण ही भाजी जी आहे ती चांगली स्प्रेड करून घ्यायची आणि नंतर ह्याच्यावरती आपण टाकणार आहोत चॉप केलेला कांदा अशा प्रकारे आणि ह्याच्यावरती आपण टाकणार आहोत चॉप केलेला कांदा. सर्वांवरती आपण टाकून घ्यायचा आहे. कांदा आपला झाला का ह्याच्यावरती आपण टाकूया चॉप केलेली कोथिंबीर आणि ह्याला एक 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती क्रिस्पी होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे. हे आता आपल्या इथे चांगलं क्रिस्पी झालेलं आहे. याला थोडंसं हलवून घ्यायचंय की जेणेकरून तो बटर जो आहे ते सगळीकडे लागला पाहिजे. हे चांगले आता आपले क्रिस्पी झालेले आहेत. ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर ही घरी नक्की करून बघा, खायला खूप टेस्टी लागते. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.